तुम्हाला सुद्धा वाटत आहे ना ही काजू कतली आहे, पण ही शेंगदाणा कतली आहेत. बघा किती छान झालेली आहेत आणि टेक्स्चरसुद्धा मस्त आलेलं आहेत. मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मी इथे शेंगदाणा कतलीसाठी 1 वाटी शेंगदाणे आणि अर्धा वाटी साखर घेतलेली आहेत. आता शेंगदाणे छान मिडियम आचेवर भाजायचे आहेत, म्हणजेच शेंगदाण्याला एकही डाग नाही राहिले पाहिजे, म्हणजे काळपट असे नाही झालेले पाहिजेत, म्हणून मंद आचेवर छान भाजून घ्यायचे आहेत. आता छान भाजून झालेले आहे, खूप छान टेस्टी होते आणि काजू कतली सारखे दिसते सुद्धा मस्त. आता याचे साल काढून घ्यायचे आहेत, असे वाटीनं प्रेस करून घ्यायचे आहेत असे छान. आणि एकही साल ठेवायचे नाहीत, म्हणजेच आपली काजू कतली सारखी दिसायला हवी आहेत शेंगदाणा कतली. त्यासाठी एकही साल ठेवायची नाही आहे. संपूर्णपणे अशा पद्धतीने छान साल काढून घ्यायचे आहेत. आता छान बारीकसुद्धा करून घेतले, रवेदार बारीक करून घ्यायचं आहे आणि चाळणीने चाळूनसुद्धा घ्यायचं आहे, म्हणजे मोठे मोठे जे शेंगदाण्याचे तुकडे राहतात ते नाही गेले पाहिजे. अशा पद्धतीने छान चाळून घेतलेले आहेत. आता इथे अर्धा वाटी साखर, 1 पाव वाटी पाणी, म्हणजेच 2 चम्मच किंवा 4 चम्मच तुम्ही पाणी टाकू शकतात. 4 चम्मच, 4 टेबलस्पून. आता छान पाक आले का नाही ते बघायचं, एक थेंब हातावर घ्यायचं, असा बोटाला चिकटत असेल तर समजायचं आता पाक आलेला आहे. आता याच्यात हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. आता छान मिक्स करायचं आहे आणि गॅसचा पॉवर आहे तो मिडियम ठेवायचा आहे आणि झटपट असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे, नाही तर मग कडक होऊ शकते, म्हणून गॅसचा पॉवर मंद ठेवायचा आहे. खूप छान टेस्टी लागतात आणि एकदम झटपट होणारे आहेत. फक्त शेंगदाण्याची साल आणि भाजायच्या वेळेसच काळजीपूर्वक भाजायचे आहेत आणि सालसुद्धा संपूर्णपणे काढून घ्यायचे आहेत. आता मी एका पळपटाला तूप लावलेलं आहे, तुम्ही तेलही लावू शकता. आणि छान याच्यावर मिश्रण घालून घ्यायचं आहे. बघा मस्त असा डो तयार होते, असा डो तयार करून घ्यायचा, जसं कणिक मळतो तसं छान डो तयार, आणि हाताने छान थापून घ्यायचं आहेत. आणि याच्यावर एक मेणकापड घ्यायचं आहे, बघा असं थापून घ्यायचं आहे मस्त. आता मेणकापड ठेवायचं आहे आणि बेलण्याने छान मस्त लाटून घ्यायचं आहे, जसे आपण पोळी लाटतो त्याचप्रमाणे. आपल्याला पातळ टेक्स्चर ठेवायचं असेल तर थोडीशी पातळ लाटायची, नाहीतर मग जाडच ठेवायची आहे तर जाड लाटायची. आता छान लाटून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. शेंगदाणा कतली मुलांना, छोट्या मुलांना तर खूप आवडते. तुम्ही याच्यामध्ये दूध पावडरसुद्धा टाकू शकतात, आणखीनच छान टेस्टी होतात. गुलाबी सेंटसुद्धा टाकू शकतात. मी इथे काही नाही टाकलेलं आहे, सोप्या पद्धतीने केलेले आहेत, पण गुलाबी सेंट्स दूध पावडर टाकल्याने आणखीन खूप चविष्ट होते. आता याच्या कड्या छान काढून घ्यायच्या आहेत, म्हणजेच ही कतली आहे शेंगदाणा कतली, जी काजू कतलीसारखी परफेक्ट दिसायला हवी आहेत. त्याच्यासाठी ही छान असे कड्या काढून घ्यायच्या आहेत, कापून घ्यायच्या आहेत. आणि आता मस्त काजू कतलीचा आकार द्यायचा आहे आपल्याला. छान मस्त असे कट करून घ्यायचं आहे. बघा किती सोपी आहेत आणि लवकर होणारी आहेत. फक्त इतकी काळजी घ्यायची आहे की याचे साल पूर्णपणे काढायचे आहेत, एकही साल ठेवायची नाही शेंगदाण्याला. आणि भाजायच्या वेळेस मंद आचेवर छान भाजायचे आहेत. वेळ लागते पण रिझल्ट छान मिळते, खूप छान होते, दिसायला खूप सुंदर होते आणि तितकीच खायला पण सुंदर आहेत, खायला पण छान लागते. आता या पद्धतीने छान कट करून घेतलेले आहेत. बघा मस्त झालेले आहेत. मुलांना खूप आवडते अशा पद्धतीने केली तर. मुलंसुद्धा मस्त आवडीने खातात, घरच्यांनासुद्धा आवडीने खाता येते. आणि बघा टेक्स्चरसुद्धा मस्त आलेले आहेत.
खूप छान. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मस्त झालेली आहेत आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा.